Good morning, friends. Once again, we are going to meet today. That day we had discussed about acrostics. Hope everybody had completed that activity. Now today we are going to start with the syllabus. So in our syllabus there is a first poem. The name of that poem is Walk a Little Slower. It is a beautiful poem. It is a communication between a small child with his father. म्हणजे हे एक संभाषण आहे एक मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं. ओके. इन दिस पोयम देर इज सम वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी? टू बिफोर स्टार्ट द पोयम वी हॅव टू communicate. We have to warm up like when we do exercise, but before doing exercise we warm up our body. Okay, in the same way here also some questions are there, so we will discuss about this question. But before discussing this question I would like to start with the poem, and after completing the poem we will discuss the this warming up session. Okay, so the walk a little slower. The heading of the poem is walk a little slower, means to walk somewhat slower, म्हणजे थोडंसं हळू चला. why the title is like that? Because the child want to follow his father. त्या मुलाला त्याच्या वडिलांचं जो पण स्टेप्स आहे त्याला फॉलो करायचं आहे. म्हणजे जसं आपण you know that in our life our father is our role model or he is our ideal. आपल्याला माहीत आहे आपल्या जीवनामध्ये आपले वडील हे आपले आदर्श असतात आणि वी वॉन्ट टू फॉलो हिम. आणि आपल्याला वाटते की आपण त्यांचं प्रत्येक पाऊल हे बघितलं पाहिजे. प्रत्येक त्यांचे जो हालचाल आहे म्हणजे कशा पद्धतीने ते वागतात, कशा पद्धतीने ते बोलतात, कशा पद्धतीने ते जीवनाला हँडल करतात हे आपल्याला शिकायचं असते. कारण की तेच एक असे म्हणजे माणूस असते ज्याला बघून आपण आपले जीवन चांगल्या पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं काय करू शकतो, जगू शकतो, आहे की नाही. सो इन दिस ऑल्सो द पोएट फील्स दॅट हिज फादर शुड वॉक स्लो सो दॅट ही कॅन फॉलो द फूटस्टेप्स ऑफ हिज फादर. ओके. द ऑथर ऑफ द पोएम इज अननोन, मीन्स वी डोंट नो हू हॅड राइटन दिस poem. We don't know, but the message is very powerful. It is very conveying message, so always try to follow this message. Okay, so before start with the poem I would like to say something about the father. मला काहीतरी वडिलांसाठी बोलायचं आहे की त्यांची जो महत्ता आहे, त्यांचे जो महान कार्य आहे. प्रत्येकाचे वडील आपल्या मुलांसाठी महान कार्य करतात. त्यांच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की थके होते हैं पर थककर कभी सोते हुए नहीं देखा. थके होते हैं पर थककर कभी सोते हुए नहीं देखा. पिताजी को मैंने कभी रोते हुए नहीं देखा. है ना. कधीच वडिलांना आपण रडताना बघितलं आहे का? नाही. सो लेट्स स्टार्ट विथ द पोएम. वी विल सी द फर्स्ट स्टांजा. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. I am following your footsteps and I do not want to fall. Means the child says to his father that you should walk somewhat slow. Said the child. The child is very small now. We don't know he is girl or boy, but he is a child and he asked his father to walk somewhat slow so that I am going to follow your footsteps. म्हणजे मला तुमचे जो पाऊल आहे त्याचं जो पाठलाग करायचा. आय वुड लाईक टू फॉलो युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. म्हणून मला पडायचं नाही म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल इन लाईफ. आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल लाईक यू. जसे तुम्ही जीवनात यशस्वी झाले तसे मला यशस्वी व्हायचं आहे. मला अयशस्वी व्हायचं नाही आहे. अँड फॉर दॅट इफ आय डोंट वॉन्ट टू अनसक्सेसफुल व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू फॉलो युअर फूटस्टेप. So please daddy walk somewhat slower so that I can definitely follow your footsteps. Okay, have you understand this first stanza? Okay, we will start with the second stanza. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see, so walk a little slower daddy for you are leading me. Sometimes your steps are very fast. म्हणजे कधी कधी त्यांचे स्टेप्स म्हणजे काय, इथं ॲक्शन कृती
स्टेप्स म्हणजे काय, ॲक्शन किंवा कृती. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, मीन्स युअर ॲक्शन आर सो फास्ट दॅट इट इज हार्ड टू सी, मीन्स हार्ड टू अंडरस्टँड. काही काही वेळेस तुमच्या कृती एवढ्या जलद गतीने होतात की ते मला कळायला जमत नाही किंवा मला कळायला मुश्किल होते. सो आय रिक्वेस्ट यू टू वॉक स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी, बिकॉज यू आर लीडिंग मी, तुम्ही मला मार्ग दाखवताय. लीडिंग मी म्हणजे तुम्ही मला काय करत आहे, मार्ग दाखवताय. यू आर लीडिंग मी, सो प्लीज डू युअर स्टेप्स समवॉट स्लो so that I can easily understand your steps and I can easily follow you and I can easily lead. You are leading me, I can easily follow you and I can easily understand all your steps. So the child is telling his father, don't walk fast, don't do the action very fast, because I am there to follow your step, I am there to understand your steps. ठीक है. Third stanza, someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a child who will want to follow me. Someday I am going to grown up, म्हणजे एक एक दिवशी मी सुद्धा काय होणार आहे, ग्रोन अप होणार आहे. ग्रोन अप म्हणजे मोठा होणार आहे, प्राऊड होणार आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू ग्रोन अप and you are what I want to be. I want to be what you are and that time I want to be what you are. तुम्ही आज जे आहे ते मला त्यावेळेस बनायचं आहे ज्यावेळेस मी मोठं होईल. म्हणजे आय वॉन्ट टू लाईक यू, आय वॉन्ट टू बी लाईक यू वेन आय एम ग्रोन अप. म्हणजे जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मला तुमच्यासारखं बनायचं आहे. देन आय हॅव अ लिटिल चाइल्ड, बिकॉज दॅट टाईम आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. त्यावेळेस मला एक छोटा मूल असेल हू विल वॉन्ट टू फॉलो मी, ज्याला माझं स्टेप फॉलो करायचं असेल. आणि मी त्याला योग्य मार्गदर्शन कधी करू शकेल माझ्या मुलाला, जेव्हा मी मोठं होईल, जेव्हा मी तुमचं योग्य मार्गदर्शन घेणार. त्याच्यासाठी डॅडी आय ॲम ऑल ग्रोन अप, सो यू प्लीज फॉलो, गिव मी गुड सजेशन so that I can be a successful man, and when my child will be there, he will also follow me and he feels happy that he is following a right step of his father. Okay, last stanza, I would want to lead just right and know that I was true, so walk little slower daddy, for I must follow you. You know that I want to lead just right, means he is telling his father that I want to lead, म्हणजे मला माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन, right guidance I want to give to my child. and when I can give the right guidance, when I was true, means जेव्हा मी खरा असेल, and I know that whatever I am giving to my child is right for his career. So for that, so I request you to walk little slower daddy, because I must follow you, because I want to follow you, because the only person you are who is sacrificing your whole life to give for our better future, for our better tomorrow, आहे की नाही. तर आपले वडील असे कसे असतात, जो आपल्या चांगल्या भविष्यासाठी त्याग करत असतात, आणि द ओनली पर्सन इन द वर्ल्ड हू कॅन लीड अस राईट. ओके, तर व्हेरी ब्युटिफुल पोएम इट इज, व्हेरी इझी पोएम, बट द मॅसेज इज व्हेरी डीप. I hope everybody had understand this poem in a very easy manner. If you really feel some hesitation or some difficulty, please don't hesitate to ask me. I am always there to help you, because I am your teacher, and I think that if I want to be a good teacher, I can always respect the emotion of my student. So please, if you feel, and try to complete the English workshop. This is your English workshop. Here you have to read the poem aloud, put the words given in brackets in proper blanks, rhyming word, and so many related words activities are there. We will see this activity in next session, but before to complete our session, I would like to talk about warming up session. Yes, I like to talk about the warming up session. Warming up session is, what is warming up session? Warming up sessions are that where the student have to discuss with their teacher about the given question. Here teacher don't have to speak,
but here we are expect that the learner should speak because the activity is based for the learners. Okay, so the first question, are you a talkative person? You have to give me this answer by posting one video. You have to post one video that are you a talkative person, म्हणजे तुम्ही बडबडे आहेत का. You have to say that yes, I am a talkative person or no, I am not a talkative person. In this way you can give your answer. Do you like to share your thoughts? तुम्हाला आपले विचार व्यक्त करायला आवडते का? Yes, I would like to share my thoughts. Okay, this way you can share your answers. What do you like to do after 10th? You would like to, some students will say I like to do science, art or any stream which you would like to do. Some are going to say that I would like to do ITI. This type of answer you have to share with me. You have to give the answer in the video format. Okay, after that there is my thoughts. My thoughts म्हणजे माझे विचार. Form 4 to 6 group. Here we cannot make groups because we are taking this session online. So but I want your answers in the video format, and in also in you have to write this answer in the notebook. Here are you have to complete the sentence. The sentence are incomplete, you have to complete the sentence. The sentence are personal response. Sentence means you have to write by your own. The answer is not in your textbook, you have to write by your own. Like first, I would like to talk to, मला बोलायला आवडते काय, टू माय मदर अबाउट, माझ्या आईसोबत मला बोलायला आवडते अबाउट स्विमिंग लेसन, म्हणजे स्विमिंगचे लेसनबद्दल मला बोलायला आवडते. आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट माय स्टडीज, माझ्या अभ्यासाबद्दल मला माझ्या वडिलांसोबत बोलायला आवडते. इन द सेम वे वी हॅव टू कम्प्लीट माय टीचर अबाउट some difficulty in their lesson. Okay, in this way if my friend about movie, अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. सेकंड, आय वुड लाईक टू लर्न टू, व्हॉट यू वॉन्ट टू लर्न, प्ले चेस फ्रॉम माय कझिन. जसं माझा कझिन आहे, माझे जो चुलत भाऊ आहे, त्यासाठी मला प्ले चेस शिकायला आवडेल. डान्स फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, माझ्या चांगल्या मित्राजवळून मला डान्स शिकायला आवडेल, असं तुम्हाला ते भरायचं आहे. आय हेजिटेट टू टॉक टू माय, हेजिटेट म्हणजे संकोच, मला भीती वाटते, संकोच वाटते बोलायला, काय बोलायला संकोच वाटते अबाउट माय स्टडी. आय हेजिटेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडी. इथं तुम्ही टीचर लिहू शकता, टीचरशी तुम्हाला अभ्यासाबद्दल बोलायला काय वाटते, भीती वाटते. इन द सेम वे यू हॅव टू कम्प्लीट दिस इज युअर होमवर्क फॉर टुडे. यू हॅव टू कम्प्लीट द चिटचॅट सेशन अँड माय थॉट. इफ यू फील एनी डिफिकल्टी प्लीज आस्क मी, आय एम देअर ऑलवेज टू हेल्प इट आउट. ओके, थँक यू. विल मीट फॉर द नेक्स्ट सेशन. थँक यू. जमलं.